नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कारल्याचा एकदम झणझणीत आणि चवदार ठेचा. एक वेळ खाल तर पुन्हा मागाल. कारलं कडू असतं म्हणून लहान मुलं काय मोठी माणसं पण कारलं खायला टाळतात. पण अशा पद्धतीने कारलं केलं तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल. अजिबात कडू लागणार नाही. येथे मी 3 कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत. कारली आता बारीक चिरून घ्यायची आहेत. अशा प्रकारे बारीक चिरून घेतल्यानंतर त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व कारली कट करून घेणार आहोत. कट झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून 10 मिनिटं झाकून ठेवायची आहेत. त्यामुळे आपलं कारलं अजिबात कडू लागणार नाही. 10 मिनिटानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे कारले आता एका कपड्याने पुसून घ्यायचे आहेत, कारण आपण ते कारले तळून घेणार आहोत. त्यामुळे आपण ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहेत. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेली कारली टाका व मध्यम आचेवर छान असे खरपूस परतून घ्या. कारलं क्रिस्पी झालं की त्याची चव वाढते. आता कारले पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेली आहेत. आता ते काढून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपण सर्व कारलं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण थोडे शेंगदाणे हे परतून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आता 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून त्याही चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. शेंगदाणे आणि लसूण पाकळ्या गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. हे तळून झाल्यानंतर त्यामध्ये थोडा कढीपत्ताही परतून घ्यायचा आहे. हे मिश्रण आता थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आता आवडीनुसार लाल तिखट 1 चम्मच, जिरे अर्धा चम्मच, धनिया पावडर आणि हळद आणि चवीपुरते मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून हे मिश्रण जाडसर वाटून घ्यायचं आहे, कारण ठेचा हा जाडसरच छान लागतो. हा ठेचा वाटून घेतलेला आहे. आता यावरती थोडा लिंबाचा रस घाला. आता हे सगळं मिक्स करा व गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत हा ठेचा एकदम मस्त लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा सोप्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूया.